नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटिफायफिकेशन डे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून गट ब गट क पूर्वपरीक्षा आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षा या दृष्टिकोनातून असणाऱ्या संभाव्य प्रश्न विश्लेषणाच्या भाग 2 मध्ये या ठिकाणी एक प्रकारे प्रश्नांसंबंधीची जी काही विश्लेषण आहे किंवा चर्चा जी काय ती घडवून आणणार आहोत। तर आज या संभाव्य प्रश्न विश्लेषण भाग 2 च्या अंतर्गत काही ठराविक प्रश्नांसंबंधीची जी काही चर्चा आहे ती राज्यव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून किंवा पॉलिटीच्या दृष्टिकोनातून आपण करणार आहोत। तर या प्रश्नांची या ठिकाणी जी काही चर्चा आहे ती सुरू करूया। तर पहा, पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य भारतीय संघराज्य आणि अमेरिकन संघराज्य या दोन्हीमध्ये समान स्वरूपात पाहण्यास मिळते। प्रश्न जो काय आहे तो तुलनात्मक दृष्टिकोनातून विचारला गेलेला आहे। तुलना जी काय आहे ती एक प्रकारे या भारतीय संघराज्य आणि अमेरिकन संघराज्याची विचार घेतलेली आहे, पण यामध्ये साम्य समान स्वरूपात पाहण्यास मिळते या अर्थाने सुद्धा विचार केलेला आहे। म्हणजे भले या ठिकाणी अमेरिकन संघराज्य आणि भारतीय संघराज्याच्या दृष्टिकोनातून उल्लेख केलेला असला तरी अशी कोणते वैशिष्ट्य आहे की जे दोन्ही संघराज्य प्रणालीच्या पातळीवर समान स्वरूपात पाहण्यास मिळते असा उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतो। मग आता पहा की खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य भारतीय संघराज्य आणि अमेरिकन संघराज्य या दोन्हीमध्ये समान स्वरूपात या ठिकाणी पाहण्यास मिळते। आता पहिला जो पर्याय दिलेला आहे एकेरी नागरिकत्व, दुसरा दिलेला आहे संविधानातील 3 सूची, तिसरा आहे दुहेरी न्यायव्यवस्था आणि चौथा आहे राज्यघटनेचा अर्थ लावण्यासाठी संघीय सर्वोच्च न्यायालय। आता एकेरी नागरिकत्वाचा विचार जर केला तर या ठिकाणी हे समान स्वरूपात वैशिष्ट्य आहे भारतीय संघराज्य आणि अमेरिकन संघराज्यामध्ये असं म्हणता येऊ शकणार नाही, कारण की अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्वाचा विचार केला गेलेला आहे, भारतात एकेरी नागरिकत्वाचा, त्यामुळे या ठिकाणी याचा संदर्भ जो आहे तो चुकीचा आहे। संविधानातील 3 सूचीचा जर विचार केला तर भारतीय संघराज्य प्रणालीच्या स्तरावर संविधानातील 3 सूचीचा संदर्भ आपल्याला सांगता येतो, पण अमेरिकेच्या दृष्टीने तो योग्य नाही आहे, म्हणून या ठिकाणी तो ही समान स्वरूपात आहे असं म्हणता येत नाही। दुहेरी न्यायव्यवस्थेचा विचार जर केला तर अमेरिकेमध्ये दुहेरी न्यायव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे, मात्र भारतीय संघराज्य प्रणालीमध्ये एकात्म न्यायव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे आणि म्हणून हेही या ठिकाणी चुकीचं आहे। मात्र चौथा पर्याय जो काय आहे तो या समान स्वरूपात वैशिष्ट्य म्हणून सांगता येऊ शकतो अमेरिकन संघराज्य आणि भारतीय संघराज्याच्या दृष्टीने। तो कोणता की राज्यघटनेचा अर्थ लावण्यासाठी एक प्रकारे संघीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना या दृष्टीने जो काही संदर्भ जो आहे तो निश्चितच एक प्रकारे आपल्याला बरोबर आहे हे सांगता येऊ शकेल। का तर अमेरिकेच्याच घटनेमधून किंवा अमेरिकेच्याच राज्यघटनेतून आपण भारतीय राज्यघटनेमध्ये एक सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार क्षेत्र स्वीकारलेला आहे आणि ते अधिकार क्षेत्र म्हणजे कलम 137 नुसार असणारं एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाचं न्यायालयीन पुनर्वलोकनाचा अधिकार क्षेत्र। आणि त्याच दृष्टीने आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे काय तर स्वतंत्र न्यायव्यवस्थेची जी कन्सेप्ट आहे ती सुद्धा आपण अमेरिकन घटनेतूनच भारतीय राज्यघटनेत स्वीकारलेली आहे। तर त्या दोन्ही संदर्भांचा विचार करता म्हणजे स्वतंत्र न्यायव्यवस्था आणि न्यायालयीन पुनर्वलोकनाचा अधिकार क्षेत्र या दोन्हीचा विचार करता आपल्याकडे या ठिकाणी अमेरिकन संघीय व्यवस्था आणि भारतीय संघीय व्यवस्थेमध्ये असणारं समान वैशिष्ट्य या दृष्टीने स्पष्ट करता येतं की राज्यघटनेचा अर्थ लावण्यासाठी संघीय सर्वोच्च न्यायालय हे दोन्ही स्तरावर आपल्याला असलेलं पाहायला मिळतं आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येऊ शकेल। मग आता पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला सांगता येईल। अधिक माहिती पुढे पाहूया। अमेरिकेमध्ये न्यायिक व्यवस्थेचं स्वरूप पूर्णपणे स्वतंत्र आहे आणि एक प्रकारे त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयास प्राप्त झालेल्या न्यायालयीन पुनर्वलोकनाचा अधिकार सुद्धा जो आहे तो भारताच्या न्यायिक व्यवस्थेपेक्षा सुद्धा व्यापक आहे। म्हणजे भलेही आपण या ठिकाणी भारताच्या अंतर्गत कलम 137 द्वारा न्यायालयीन पुनर्वलोकनाचा अधिकार क्षेत्र स्वीकारलेलं असलं अमेरिकन घटनेच्या माध्यमातून, तरीही अमेरिकन न्यायव्यवस्थेमध्ये असणारा न्यायालयीन पुनर्वलोकनाचा जो अधिकार आहे तो भारताच्या न्यायालयीन पुनर्वलोकनाच्या क्षेत्रापेक्षा सुद्धा अधिक व्यापक आहे। त्या तुलनेत भारताच्या न्यायालयीन पुनर्वलोकनाचं अधिकार क्षेत्र हे थोडंसं सीमित आहे, पण अमेरिकेमध्ये स्वतंत्र न्यायव्यवस्था आणि न्यायालयीन पुनर्वलोकन हे अधिकार क्षेत्र पाहायला मिळतं। भारतात सुद्धा अमेरिकेप्रमाणे स्वतंत्र न्यायव्यवस्थेचं स्वरूप स्वीकारलं गेलेलं आहे आणि न्यायिक यंत्रणेस कोणत्याही कायदे मंडळ किंवा कार्यकारी मंडळ याच्या दबाव व प्रभावापासून मुक्त ठेवलं गेलेलं आहे आणि भारतात सुद्धा राज्यघटनेतील जो काही न्यायालयीन पुनर्वलोकनाचा अधिकार क्षेत्र आहे किंवा तरतूद आहे कलम 137 द्वारे नमूद केलेली, तर ती सुद्धा अमेरिकन घटनेप्रमाणेच आपल्याकडे स्वीकारली गेलेली आहे हे सांगता येऊ शकेल। आणि म्हणून समानता अमेरिकन संघराज्य आणि भारतीय संघराज्यामध्ये या संघीय सर्वोच्च न्यायालयाच्या दृष्टीने सांगता येऊ शकते की जे राज्यघटनेच्या अर्थ लावण्याच्या प्रक्रियेमध्ये मोठी भूमिका बजावते। अमेरिका व भारतामध्ये राज्यघटनेचा अर्थ लावण्यासाठी सर्वोच्च संघीय न्यायालय आणि न्यायालयीन पुनर्वलोकनाच्या अधिकार क्षेत्राचा वापर जो काय तो होतो आणि म्हणून त्या माध्यमातून असणारी ही समानता आणि समान वैशिष्ट्य आपल्याला स्पष्ट करता येतं। आपण जेव्हा आता ब्रिटनच्या घटनेच्या दृष्टीने जर विचार केला तर ब्रिटनच्या घटनेशी तुलना केली तर या ठिकाणी थोडंसं वेगळं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं।
कसं तर ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे. ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे आणि म्हणून या ठिकाणी ब्रिटन अंतर्गत ब्रिटनमध्ये संसदेने पास केलेले कायदे, ब्रिटनमध्ये संसदेने पास केलेले जे काही कायदे आहेत ते कायदे न्यायालय रद्द करू शकत नाही. ब्रिटनमध्ये संसदेने पास केलेले कायदे किंवा मंजूर केलेले कायदे न्यायालय रद्द करू शकत नाही. मात्र भारताच्या संसदेने पास केलेला कायदा किंवा मंजूर केलेला कायदा जर का घटनेच्या मूलभूत हक्कांचा भंग करणारा असेल किंबहुना या ठिकाणी घटनेच्या मूलभूत चौकटीला विरोध करणारा असेल तर अशा वेळेस या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय आपल्या न्यायालयीन पुरवण्याच्या अधिकार क्षेत्राद्वारे संबंधित कायदा किंवा संबंधित घटनादुरुस्ती जी काय आहे ती रद्द करू शकते, असं अधिकार भारतीय घटनेने भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला बहाल केलेला आहे. मात्र ब्रिटनच्या संसदेने पास केलेले कायदे तिथलं न्यायालय रद्द करू शकत नाही. त्यामुळे ब्रिटनमध्ये विधिनियमात न्यायालयीन पुनरुक्तीची परवानगी नाही. त्यामुळे विधिनियमांच्या दृष्टीने न्यायालयीन पुनरुक्तीची परवानगी ब्रिटनमध्ये नाहीये, हे इथं मान्य करायला काही हरकत नाही. आणि याच्यावर सुद्धा आयोगाने मागे राज्यसेवेच्या पातळीवर प्रश्न विचारलेला आहे की ब्रिटनमधील असणारी न्यायिक व्यवस्थेच्या दृष्टीने हे जे विधान आहे ते विधान देऊन आयोगाने प्रश्न विचारलेला होता. आणि म्हणून ब्रिटनमध्ये विधिनियमाच्या स्तरावर या ठिकाणी न्यायालयीन पुनरुक्तीची परवानगी नाहीये आणि परिणामी ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे. या कारणामुळे ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे किंबहुना ब्रिटनमध्ये संसद पूर्णपणे सार्वभौम आहे असं म्हणायलाही जागा उरते. जसं भारतामध्ये पूर्णपणे संसद सार्वभौम नाहीये किंवा सर्वोच्च नाहीये, का तर सर्वोच्च न्यायालय आपल्या कलम 137च्या न्यायालयीन पुरवण्याच्या अधिकार क्षेत्राद्वारे त्यावर नियंत्रण ठेवू शकतं, हे सांगता येईल. मात्र ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च यासाठी आहे का तर या ठिकाणी तिथं विधिनियमांच्या बाबतीतचं या ठिकाणी न्यायालयीन पुनरुक्ती होत नाही म्हणून. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रपतींच्या निवडणुकीतील निर्वाचन मंडळाचे भाग असतात मात्र राष्ट्रपतींच्या महाभियोग प्रक्रियेचे भाग नसतात? लोकसभा, राज्यसभा, घटक राज्यांच्या विधान परिषदा, घटक राज्यांच्या विधानसभा. आता प्रश्न जो काय आहे तो सरळ साधा सोपा वाटतो, पण या ठिकाणी नीट लक्षपूर्वक आपण त्याच्याकडे वाचणं गरजेचं आहे. काय म्हटलेलं आहे की खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रपतींच्या निवडणुकीतील निर्वाचन मंडळाचे भाग असतात? तर आता आपल्याला भारताच्या राष्ट्रपतीच्या निर्वाचक मंडळामध्ये कोणाचा समावेश होतो हे माहिती असेल तर या ठिकाणी याचं उत्तर जे काय ते स्पष्टपणे देता येऊ शकेल की भारताच्या राष्ट्रपतींच्या निर्वाचक मंडळामध्ये किंवा इलेक्टोरल कॉलेजमध्ये कोणाचा समावेश होतो तर एक प्रकारे या ठिकाणी संसदेचे निर्वाचित सदस्य म्हणजेच राज्यसभा आणि लोकसभेचे निर्वाचित सदस्य आणि घटक राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य यांचं मिळून या ठिकाणी भारताच्या राष्ट्रपतींचं निर्वाचक मंडळ जे काय ते तयार होतं. पण प्रश्न इथं हा नाही विचारला की कोणाचा समावेश या निर्वाचक मंडळामध्ये होतो. प्रश्न हा विचारलेला आहे की निर्वाचक मंडळाचे भाग असतात मात्र राष्ट्रपतींच्या महाभियोग प्रक्रियेचे ते भाग नसतात. म्हणजे तुलना करून निर्वाचक मंडळाची महाभियोग प्रक्रियेशी तुलना करून हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर कोण या ठिकाणी या निर्वाचक मंडळाचे भाग असतात पण ते महाभियोग प्रक्रियेचे भाग नसतात असं विचारलं गेलेलं आहे. तर आपल्याकडे या ठिकाणी घटक राज्यांच्या विधानसभाच्या अंतर्गत असणारे जे काही निर्वाचित विधानसभा सदस्य असतात ते महाभियोग प्रक्रियेचे भाग नसतात असं म्हणून याचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 हे देता येईल. का तर घटक राज्याच्या विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांना या ठिकाणी निर्वाचक मंडळामध्ये स्थान दिलं गेलेलं आहे मात्र महाभियोग प्रक्रियेमध्ये त्यांना स्थान दिलं गेलेलं नाहीये. महाभियोग प्रक्रियेमध्ये फक्त संसदेचे निर्वाचित सदस्य जे आहेत तेच या ठिकाणी मतदान करू शकतात आणि त्यामुळे घटक राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्यांचा विचार महाभियोग प्रक्रियेमध्ये होत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य हे राष्ट्रपतींच्या निवडणुकीत तसेच महाभियोग प्रक्रियेत भाग घेतात. म्हणजे निर्वाचक मंडळात संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य तर असतात पण त्याचबरोबर महाभियोग प्रक्रियेत सुद्धा ते भाग घेतात. मात्र सर्व राज्यांच्या विधानसभांचे मग त्यात दिल्ली आणि पुडुचेरी केंद्रशासित प्रदेशांसहित असणाऱ्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेतात किंवा निर्वाचक मंडळामध्ये असतात. मात्र राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य हे राष्ट्रपतींच्या महाभियोग प्रक्रियेत भाग घेत नाहीत. तर कोण भाग घेतात निर्वाचक मंडळामध्ये आणि कोण महाभियोग प्रक्रियेमध्ये नसतात याचा संदर्भ आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, विधान ए, अल्पसंख्याक शब्दाची व्याख्या भारतीय संविधानामध्ये दिलेली नाहीये. कारण आर, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग बिगर घटनात्मक संस्था आहे. दोन्ही ए व आर बरोबर आहेत आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. दोन्ही ए व आर बरोबर आहेत पण आर हे एचे योग्य स्पष्टीकरण नाही. ए बरोबर आहे पण आर चूक आहे, ए चूक आहे पण आर बरोबर आहे.
आता पहा की प्रश्न जो काय आहे तो प्रतिपादन किंवा विधान आणि कारण यावर आधारित आहे आणि त्या दृष्टिकोनातून संबंध स्पष्ट होतो का नाही या दृष्टीने सुद्धा या ठिकाणी विचारला गेलेला आहे. तर पहिल्यांदा आपण दोन्ही विधानांना समजून घेतलं पाहिजे. पहिलं विधान काय म्हटलेलं आहे की अल्पसंख्याक शब्दाची व्याख्या भारतीय संविधानामध्ये दिलेली नाही. तर हे विधान बरोबर आहे का? तर एक लक्षात घ्या की भारतीय राज्यघटनेमध्ये अल्पसंख्याक शब्दाची किंवा अल्पसंख्याक या संज्ञेची व्याख्या कुठेही दिलेली नाहीये. कोणत्याही कलमात त्याची स्पष्टीकरण दिलेलं नाही किंवा व्याख्या दिलेली नाहीये. मात्र भारतीय राज्यघटनेच्या कलम 30 नुसार जर विचार केला, कलम 30 नुसार मूलभूत हक्कांच्या अंतर्गत जो काही शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क नमूद केला गेलेला आहे, तर त्यामध्ये कलम 30 नुसार असा उल्लेख केलेला आहे की भारतातील धार्मिक व भाषिक आधारावरील अल्पसंख्याकांना शिक्षण संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचं प्रशासन करण्याचा हक्क आहे. कलम 30 नुसार भारतातील धार्मिक व भाषिक आधारावरील अल्पसंख्याकांना शिक्षण संस्था स्थापन करण्याचा व त्याचं प्रशासन करण्याचा हक्क आहे. म्हणजे या ठिकाणी इथं एक नमूद केलेली गोष्ट आहे की भारतामध्ये अल्पसंख्याक या संज्ञेविषयीचे किंवा या संकल्पनेविषयीचे आधारभूत घटक किंवा निकष जर कोणते असतील तर ते दोन निकष आहेत, धर्म किंवा भाषा. आणि म्हणून धार्मिक व भाषिक आधारावरील अल्पसंख्याकांना शिक्षण संस्था स्थापण्याचा किंवा त्याचे प्रशासन करण्याचा हक्क आहे असं कलम 30 मध्ये नमूद केलेलं आहे. आणि म्हणून धर्म व भाषा हे या ठिकाणी अल्पसंख्याक या दृष्टिकोनातून असणारे निकष आहेत. पण अल्पसंख्याक शब्दाची ही व्याख्या होत नाही. इव्हन भारतीय राज्यघटनेच्या कलम 366 अंतर्गत विभिन्न संज्ञांच्या ज्या काही व्याख्या स्पष्ट केलेल्या आहेत, कलम 366 अंतर्गत विभिन्न संज्ञांच्या ज्या काही व्याख्या स्पष्ट केल्या गेलेल्या आहेत, जसं त्यामध्ये 366(2) नुसार अँग्लो इंडियन या संज्ञेची व्याख्या सुद्धा या कलम 366 अंतर्गत स्पष्ट केलेली आहे. पण अल्पसंख्याक शब्दाची व्याख्या कलम 366 अंतर्गत कुठेही स्पष्ट केलेली नाहीये. न कलम 30 मध्ये व्याख्या स्पष्ट केलेली आहे, न कलम 366 मध्ये स्पष्ट केलेली आहे. म्हणजे घटनेत कुठेही अल्पसंख्याक शब्दाची व्याख्या दिलेली नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी हे जे विधान ए आहे ते बरोबर आहे. कारण आर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग हे बिगर घटनात्मक संस्था आहे. बिगर घटनात्मक संस्था आहे याचा अर्थ काय होतो? तर ही बिगर घटनात्मक संस्था आहे म्हणजे घटनात्मक संस्था नाहीये. बिगर घटनात्मक संस्था आहे याचा दुसरा अर्थ काय होतो की ही घटनात्मक संस्था नाहीये. तर मग ही कशी संस्था आहे? वैधानिक संस्था आहे. भारतामध्ये राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग कायदा 1992 नुसार राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना 1993 मध्ये झालेली आहे. आणि मग या अर्थाने जर विचार केला तर आपल्याकडे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग ही घटनात्मक संस्था नसून ती वैधानिक संस्था आहे. कारण की राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग कायदा 1992 द्वारे या संस्थेची स्थापना झालेली आहे. कायदा करून या संस्थेची स्थापना झालेली आहे आणि म्हणून ही संस्था घटनात्मक नाहीये, तर ती वैधानिक संस्था आहे, कायद्याद्वारे स्थापन झालेली संस्था आहे. जर आपण विचार केला तर या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या कलम 338, कलम 338A आणि कलम 338B या तिन्ही कलमांचा जर विचार केला, कलम 338, कलम 338A आणि कलम 338B याचा जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला 3 आयोगांचा उल्लेख करता येऊ शकेल की ज्यांना घटनात्मक दर्जा किंवा घटनात्मक स्थान प्राप्त झालेलं आहे. त्यामध्ये राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची तरतूद या ठिकाणी कलम 338 नुसार आहे. कलम 338A नुसार राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाची तरतूद आहे आणि एक प्रकारे 338B नुसार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगासंबंधीची तरतूद आहे. म्हणजे या तिन्ही आयोगांना घटनात्मक स्थान किंवा घटनात्मक दर्जा जो काय तो प्राप्त झालेला आहे हे आपल्याला सांगता येऊ शकेल. मात्र राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाला अजूनही घटनात्मक स्थान किंवा घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला नाहीये आणि म्हणून ती बिगर घटनात्मक संस्था आहे किंवा ती घटनात्मक संस्था नाहीये असं म्हणायला जागा उरते आणि ती एक वैधानिक संस्था आहे. तसं पाहिलं तर आपल्याकडे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग असेल, राष्ट्रीय महिला आयोग असेल, याही संस्था या ठिकाणी अजूनही घटनात्मक संस्था नाही आहेत, तर त्या एक प्रकारे वैधानिक संस्था म्हणूनच ओळखल्या जातात. तर आता पहा की हेही कारण आर जे काय आहे ते बरोबर आहे. मात्र या ठिकाणी इथं उत्तर काय सांगता येईल? मग विधान बरोबर आहे, कारण बरोबर आहे, मात्र कारण विधानाचं योग्य स्पष्टीकरण नाही. आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल की दोन्ही ए आणि आर बरोबर आहेत, मात्र आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण नाही. माझा पहा भारतीय घटनेच्या भाग 3 मधील म्हणजेच मूलभूत हक्कांमध्ये सांस्कृतिक व शैक्षणिक हक्कामध्ये कलम 30(1) मध्ये किंवा कलम 30(1) नुसार धर्म किंवा भाषा या निकषानुसार अल्पसंख्याक असलेल्या सर्व वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क असेल अशी तरतूद आहे, ज्याचा उल्लेख मगाशी मी केला होता.
त्याचबरोबर कलम 30(1) मध्ये कुठेही अल्पसंख्याक शब्दाची व्याख्या दिलेली नाही. कलम 30(1) मध्ये कुठेही अल्पसंख्याक शब्दाची व्याख्या दिलेली नाही. मात्र अल्पसंख्याक याबाबतचे 2 निकष स्पष्ट केलेले आहेत आणि ते निकष म्हणजे धर्म किंवा भाषा. आणि त्याचबरोबर कलम 366 मध्ये सुद्धा कुठेही या ठिकाणी अल्पसंख्याक शब्दाची व्याख्या स्पष्ट केली गेलेली नाहीये. मात्र जो उल्लेख मी मगाशी केला की 1992 मध्ये संसदेने राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग कायदा 1992 मंजूर केला आणि या कायद्यानुसार 1993 साली आपल्याकडे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना ही झालेली आहे आणि त्या अर्थाने या राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाला एक वैधानिक संस्था असं म्हणायला जागा उरते आणि म्हणून ती एक वैधानिक संस्था आहे, घटनात्मक संस्था नाहीये किंवा घटनात्मक संस्था नसून ती एक वैधानिक संस्था आहे. त्यानंतर चौथा प्रश्न, संघ राज्याचे हे कर्तव्य असेल की ते बाह्य आक्रमण व अंतर्गत अशांततेपासून प्रत्येक राज्याचे रक्षण करेल अशी तरतूद भारतीय घटनेच्या कोणत्या कलमात नमूद केली आहे? कलम 215, कलम 275, कलम 352 आणि कलम 355. आता पहा की या ठिकाणी परकीय आक्रमणापासून भारतातील राज्यांचे संरक्षण करणं हे संघराज्याचं कर्तव्य असेल अशी तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे? आता कलम 352 मध्ये राष्ट्रीय आणीबाणी संबंधीची तरतूद आहे. परकीय आक्रमण, युद्धजन्य परिस्थिती किंवा एक प्रकारे सशस्त्र बंड या सदराखाली राष्ट्रीय आणीबाणी राष्ट्रपती घोषित करू शकतात याचा संदर्भ आपल्याकडे कलम 352 मध्ये पाहायला मिळतो. मात्र या ठिकाणी इथं या पद्धतीने विचारलं गेलेलं नाहीये की राष्ट्रीय आणीबाणीचा संदर्भ हा कोणत्या कारणास्तव विचार घेतला जातो. प्रश्न काय विचारला गेलेला आहे की एक प्रकारे संघ राज्याचे हे कर्तव्य असेल की ते बाह्य आक्रमण आणि अंतर्गत अशांततेपासून प्रत्येक राज्याचे रक्षण करेल अशी तरतूद भारतीय घटनेच्या कोणत्या कलमात स्पष्ट केलेली आहे? तर आता पहा की कलम 275चा विचार जर केला तर तिथं केंद्र राज्य वित्तीय संबंधांच्या दृष्टीने असणारी तरतूद आहे की भारतातले जे काही या ठिकाणी एक प्रकारे मागास घटक राज्य आहेत त्यांना विशेष आर्थिक अनुदान देण्यासंबंधीची तरतूद जी काही ती कलम 275 नुसार आहे. कलम 215चा संदर्भ जो काय आहे तो एक प्रकारे उच्च न्यायालयाच्या दृष्टीने स्पष्ट करता येतो. मग राहिला या ठिकाणी आता कोणता, तर कलम 355 आणि म्हणून या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4 कलम 355 मध्येच या ठिकाणी याबाबतची जी काही तरतूद आहे ती पाहायला मिळते. म्हणून कलम 355चा संदर्भ कसा आहे ते पुढे पाहूया. आता पहा कलम 355चं जे शीर्षक आहे ते काय की परचक्र व अंतर्गत अशांतता यापासून राज्याचे संरक्षण करणे हे संघ राज्याचे कर्तव्य असेल. परचक्र व अंतर्गत अशांतता यापासून राज्याचे संरक्षण करणे हे संघ राज्याचे कर्तव्य असेल. कलम 355 नुसार जी तरतूद विस्ताराने विचार घेतलेली आहे ती कशी आहे की परचक्र व अंतर्गत अशांतता यापासून प्रत्येक राज्याचे संरक्षण करणे आणि प्रत्येक राज्याचे शासन या संविधानाच्या तरतुदींना अनुसरून चालविले जाईल याची सुनिश्चिती करणे हे संघ राज्याचे कर्तव्य असेल अशी विस्तृत तरतूद कलम 355 नुसार स्पष्ट केलेली आहे. या प्रश्नाच्या अनुषंगाने ही तरतूद खूप महत्त्वाची आहे आणि याही दृष्टीने आयोगाने मागे प्रश्न विचारलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे या ठिकाणी ही कलम 355 म्हणजे आपण कलम 352शी संबंधित, कलम 356शी संबंधित किंवा कलम 360शी संबंधित, कलम 365शी संबंधित किंबहुना कलम 359शी संबंधित सुद्धा तरतूद जी काय आहे ती लक्षात ठेवतो. पण कलम 355शी संबंधित असणाऱ्या या तरतुदीविषयी सुद्धा प्रश्न जो काय तो आयोगाकडून विचारला गेलेला आहे आणि त्यामुळे याचाही संदर्भ आपण इथं लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यानंतर राष्ट्रीय मानवी हक्क अधिनियम 1993 नुसार खालीलपैकी कोण या आयोगाचे अध्यक्ष होऊ शकतात? कोणत्या राष्ट्रीय मानवी हक्क अधिनियम 1993 नुसार खालीलपैकी कोण या आयोगाचे अध्यक्ष होऊ शकतात? सर्वोच्च न्यायालयात कार्यरत न्यायाधीश, उच्च न्यायालयात कार्यरत न्यायाधीश, फक्त भारताचे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश, फक्त उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश. तर आता पहा की इथं आपल्याला खऱ्या अर्थाने जर या प्रश्नाचं उत्तर विचार घ्यायचा असेल तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची किंवा राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची जी काही रचनात्मक बाजू आहे ती माहिती असली पाहिजे. तर या ठिकाणी तुम्ही उत्तर जे काय आहे ते निश्चितपणे देऊ शकता. आता खऱ्या अर्थाने जर विचार केला तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी येणारी व्यक्ती ही सर्वोच्च न्यायालयाची सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश असते. या आयोगाच्या अध्यक्षपदी येणारी व्यक्ती ही कोण असते तर सर्वोच्च न्यायालयाची सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश किंवा सरन्यायाधीशपदी असणारी व्यक्ती असते. जसं उदाहरण देत झालं तर आपला उदाहरण देता येईल HL दत्तू ही सर्वोच्च न्यायालयाची माजी सरन्यायाधीश असलेली व्यक्ती राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची अध्यक्षपदी राहिलेली होती. तर त्यामुळे या ठिकाणी उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 3 की फक्त भारताचे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश म्हणजेच एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त सरन्यायाधीश किंवा मुख्य न्यायाधीश हे या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी
अध्यक्षपदी येऊ शकतात किंवा अध्यक्ष होऊ शकतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. माझा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची रचना जर पाहिली तर अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश किंवा मुख्य न्यायाधीश. सदस्यांच्या पात्रतेचा विचार जर केला तर यांचा संदर्भ देता येईल की सदस्य म्हणून या आयोगामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीश राहू शकतात. सदस्य या नात्याने सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान व किंवा निवृत्त न्यायाधीश. उच्च न्यायालयाचे सुद्धा विद्यमान किंवा निवृत्त मुख्य न्यायाधीश हे या ठिकाणी या आयोगामध्ये सदस्य म्हणून राहू शकतात. उच्च न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त मुख्य न्यायाधीश. मानवी हक्कांच्या क्षेत्राविषयी विशेष जाण असणाऱ्या व्यक्तीसुद्धा या आयोगामध्ये सदस्य म्हणून राहू शकतात. मानवी हक्कांच्या क्षेत्राविषयी विशेष जाण असणाऱ्या व्यक्ती. त्यानंतर मानवी हक्क क्षेत्रातील कार्याचा अनुभव असणारी व्यक्तीसुद्धा या आयोगामध्ये सदस्य म्हणून विचार घेतली जाऊ शकते. मानवी हक्क क्षेत्रातील कार्याचा विशेष अनुभव असणारी व्यक्ती. पदसिद्ध सदस्यांच्या स्तरावर जर विचार केला तर याच्याविषयी सुद्धा आयोगाकडून प्रश्न विचारला गेलेला आहे की राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अंतर्गत पदसिद्ध सदस्य म्हणून कोणाचा विचार केला जातो. तर जे काही आपल्याकडे वैधानिक आणि घटनात्मक स्तरावर स्थापन झालेले आयोग आहेत त्यामध्ये राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग असेल, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग असेल, राष्ट्रीय महिला आयोग असेल, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग असेल, तर या संबंध आयोगांचे जे काही अध्यक्ष आहेत ते या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात. आणि म्हणून या ठिकाणी पदसिद्ध सदस्यांमध्ये अध्यक्ष राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, अध्यक्ष राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, अध्यक्ष राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, अध्यक्ष राष्ट्रीय महिला आयोग, अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आणि मुख्य आयुक्त विकलांग व्यक्तींसाठीचा हे पण पदसिद्ध सदस्यांमध्ये येतात. विशेष निमंत्रित या दृष्टीने जर विचार केला तर विशेष निमंत्रित म्हणून अध्यक्ष राष्ट्रीय बाल हक्क आयोगाच्याही अध्यक्षांचा विचार विशेष निमंत्रित सदस्य म्हणून केला जातो. नेमणुकीच्या दृष्टीने जर विचार केला तर या आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक भारताच्या राष्ट्रपतींकडून होते. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक हे भारताच्या राष्ट्रपतींकडून होते. आणि जर विचार केला तर या ठिकाणी निवड समिती या संबंध राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांच्या नेमणुकीच्या दृष्टीतून जी काही निवड समिती असते ती 6 सदस्यीय निवड समिती सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. का? कारण की याच्यावर सुद्धा आयोगाने एमपीसीने राज्य सेवा पूर्व परीक्षेमध्ये मागे प्रश्न विचारलेला आहे. किंबहुना गट ब गट क च्याही पूर्व परीक्षेमध्ये किंबहुना मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्यांच्या नेमणुकीच्या दृष्टीतून असणारी निवड समिती यामध्ये कोणकोणते व्यक्तींचा समावेश असतो या अर्थाने सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर हे पण आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे की या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्ष सदस्यांची नेमणूक जरी राष्ट्रपती करत असले तरी या सर्वांची आधी 6 सदस्यीय निवड समितीकडून निवड होते. म्हणजे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची निवड जी काय आहे ती 6 सदस्यीय निवड समितीकडून होत असते. ज्यामध्ये कोणाचा समावेश असतो या 6 सदस्यीय निवड समितीमध्ये तर भारताचे पंतप्रधान, भारताचे गृहमंत्री, लोकसभा सभापती, राज्यसभा उपसभापती, लोकसभा विरोधी पक्षनेता आणि राज्यसभा विरोधी पक्षनेता यांचा समावेश या 6 सदस्यीय निवड समितीमध्ये असतो. त्यामुळे ही बाब पण आपण विसरता कामा नये. याच्यावर सुद्धा आयोगाने बहुतांश वेळा प्रश्न विचारलेला आहे की या 6 सदस्यीय निवड समितीमध्ये कोणाचा समावेश असतो. तर भारताचे पंतप्रधान, भारताचे गृहमंत्री, लोकसभा सभापती, राज्यसभा उपसभापती, लोकसभा विरोधी पक्षनेता आणि राज्यसभा विरोधी पक्षनेता यांचा समावेश असतो. पुढचा प्रश्न, जवाहरलाल नेहरू हे मृत्यूच्या वेळी भारतीय पंतप्रधान म्हणून 4थ्या कालावधीमध्ये होते. विधान काय दिलेलं आहे? खालील विधाने वाचा म्हटलेलं आहे. आणि पहिलं विधान आहे जवाहरलाल नेहरू हे मृत्यूच्या वेळी भारतीय पंतप्रधान म्हणून 4थ्या कालावधीमध्ये होते. जवाहरलाल नेहरू यांनी संसद सदस्य म्हणून रायबरेली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. भारताचे पहिले गैर काँग्रेसी पंतप्रधान हे 1977 मध्ये नियुक्त झाले होते. कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहे किंवा आहेत? अ आणि ब, फक्त क, फक्त अ आणि फक्त अ आणि क, अ आणि ब, फक्त क, फक्त अ आणि अ आणि क. तर आता पहा, आपण पुन्हा एकदा हे विधान विचार घेऊया. जवाहरलाल नेहरू हे मृत्यूच्या वेळी भारतीय पंतप्रधान म्हणून 4थ्या कालावधीमध्ये होते हे विधान बरोबर आहे. कारण की 1947 ते 1952, 1952 ते 1957, 1957 ते 1962 आणि 1962 ते 1964 असा एकंदरीत जर विचार जर केला तर या ठिकाणी जो काही त्यांचा कालावधी आहे तो इथं आपल्याला सांगता येतो 4 दृष्टीने. म्हणजे 47 ते 52 पहिला कालावधी, 52 ते
57 दुसरा कालावधी, 57 ते 62 तिसरा कालावधी आणि 62 ते 64 चौथा कालावधी. तर चौथ्या कालावधीमध्ये ते होते मृत्यूच्या वेळी, हे म्हणणं बरोबर आहे. जवाहरलाल नेहरू यांनी संसद सदस्य म्हणून रायबरेली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले, हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. हे जे विधान आहे ते चुकीचं आहे. का? तर एक लक्षात घ्या, या ठिकाणी जवाहरलाल नेहरू यांनी 1952 ते 57, 57 ते 62 आणि 62 ते 64 या कालखंडामध्ये जे काही मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं ते रायबरेली मतदारसंघ नव्हता. भलेही आपल्याकडे आज काँग्रेसच्या अंतर्गत गांधी घराण्याचा मतदारसंघ म्हणून 2च मतदारसंघांचा विचार केला जातो. एक म्हणजे या ठिकाणी रायबरेली आणि दुसरा अमेठी, की जिथून गांधी घराण्याचा कोणताही व्यक्ती उभा राहिला तर निवडून येतो किंवा निवडून येण्याची शाश्वती अधिक असते असं म्हटलं जातं. तर पंडित नेहरूसुद्धा रायबरेली मतदारसंघातूनच प्रतिनिधित्व करत होते का? तर तसं नाही आहे. तर या 52 ते 57, 57 ते 62 आणि 62 ते 64 या तिन्ही कालखंडामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी अलाहाबाद जिल्ह्यातील फुलपूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं होतं. कोणत्या? अलाहाबाद जिल्ह्यातील फुलपूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व. त्यामुळे हे जे विधान आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे एक प्रकारे. म्हणून ब विधान जे काय आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर भारताचे पहिले गैर काँग्रेसी पंतप्रधान हे 1977 मध्ये नियुक्त झाले होते, हे विधान बरोबर. कारण की जनता पार्टी किंवा जनता पक्षाचे मोरारजी भाई देसाई हे या ठिकाणी पहिले गैर काँग्रेसी पंतप्रधान म्हणून 1977 मध्ये नियुक्त झाले होते. 1977 ते 1979 हा त्यांचा कालखंड होता. तर एकंदरीत या ठिकाणी अ व क हे उत्तर बरोबर उत्तर म्हणून सांगता येईल किंवा बरोबर विधान येऊन स्पष्ट करता येतील आणि म्हणून या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4. मादप्पा जवाहरलाल नेहरू यांचा पंतप्रधान म्हणून असणारा कालावधी 47 ते 1947 ते 1952 पहिला कालावधी, त्यानंतर 1952 ते 57 दुसरा कालावधी, त्यानंतर 1957 ते 62 तिसरा कालावधी आणि 1962 ते 64 चौथा कालावधी. जवाहरलाल नेहरू यांनी 1952, 1957, 1962 या तिन्ही कालखंडामध्ये अलाहाबाद जिल्ह्यातील फुलपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. अलाहाबाद जिल्ह्यातील फुलपूर मतदारसंघाचे. आणि मोरारजी देसाई हे भारताचे पहिले गैर काँग्रेसी पंतप्रधान की ज्याने 1977 ते 1979 या काळात ते भारताच्या पंतप्रधानपदी कार्यरत होते, की जे पहिले गैर काँग्रेसी पंतप्रधान म्हणून ओळखले जातात. आणि मोरारजी देसाई यांनी सुरत मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले होते. कोणत्या? सुरत मतदारसंघाचे, गुजरातमधील सुरत मतदारसंघाचे. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण भारताचे वित्तमंत्री राहिलेले आहेत? हा प्रश्न मागे UPSCला सुद्धा विचारला गेलेला आहे की खालीलपैकी कोण भारताचे वित्तमंत्री राहिलेले आहेत? VP सिंह, R व्यंकटरमण, YB चव्हाण, प्रणव मुखर्जी. पर्याय उत्तरे अ, ब आणि क, अ, क आणि ड, ब आणि ड, अ, ब, क आणि ड. तर आता पहा, या ठिकाणी भारताचे वित्तमंत्रीपदी राहिलेल्या खालीलपैकी कोणत्या व्यक्ती आहेत या संदर्भाने हा प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर आपल्याला देता येईल सर्वच व्यक्ती भारताच्या वित्तमंत्री राहिलेले आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. कशा पद्धतीने? पहा, VP सिंह हे या ठिकाणी राजीव गांधी सरकारच्या कालावधीमध्ये 1984 ते 1989 या कालावधीमध्ये राजीव गांधी सरकारच्या कालावधीच्या अंतर्गत भारताचे वित्तमंत्री राहिलेले आहेत. R व्यंकटरमण यांचा जर विचार केला तर इंदिरा गांधी सरकारच्या कालावधीमध्ये R व्यंकटरमण हे भारताचे वित्तमंत्री होते. तसंच YB चव्हाण हे देखील इंदिरा गांधी सरकारच्या कालावधीमध्ये या ठिकाणी भारताचे वित्तमंत्री राहिलेले आहेत. आणि प्रणव मुखर्जी यांचा जर विचार केला तर ते दोनदा भारताचे वित्तमंत्री म्हणून राहिलेले आहेत. एकदा इंदिरा गांधी सरकारच्या कालावधीमध्ये आणि नंतर या ठिकाणी मनमोहन सिंग सरकारच्या कालावधीमध्ये सुद्धा प्रणव मुखर्जी यांनी वित्तमंत्रीपद जे काय ते भूषवलेलं होतं. आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 अ, ब, क आणि ड हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. माझा पहा, VP सिंह 1984 ते 1987 म्हणजे पंतप्रधान राजीव गांधी यांचा जो काही 1984 ते 1989चा हा जो काही कालावधी होता, त्या कालावधीच्या अंतर्गत 1984 ते 1987 या कालखंडात VP सिंह यांनी वित्तमंत्रीपद भूषवलेलं होतं. 1987ला त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून जनता दल नावाच्या नवीन पक्षाची स्थापना केली होती. का तर पंतप्रधान राजीव गांधी यांचा बोफोर्स तोफ घोटाळ्याशी असणारा संबंध आणि त्यात या सरकारची होणारी बदनामी विचारात घेऊन 1987ला VP सिंग किंवा विश्वनाथ प्रताप सिंग यांनी स्वतंत्र असा जनता दल जो काय आहे तो स्थापन केला होता. जनता दल नावाच्या पक्षाची स्थापना 87ला केलेली होती. आणि पुढे चालून 1989च्या लोकसभा निवडणुकामध्ये हाच जनता दल पक्ष जो काय आहे तो भाजपच्या सहकार्याने सत्तेवर आलेला होता आणि पुढे मंडलचं राजकारण करणारा पंतप्रधान म्हणून या ठिकाणी VP सिंग यांचं नाव जे काय ते आपल्याला पाहायला मिळेलच.
तर या अर्थाने हे सांगता येईल. त्यानंतर आर व्यंकटरमण 1980 ते 82 इंदिरा गांधी सरकारच्या कालावधीमध्ये वित्तमंत्री राहिलेले आहेत. वाय बी चव्हाण 1970 ते 74 या कालावधीमध्ये पंतप्रधान इंदिरा गांधीच्याच काळामध्ये वित्तमंत्री राहिलेले आहेत. प्रणब मुखर्जी यांचा जर विचार केला तर 1982 ते 84 या कालखंडामध्ये इंदिरा गांधी सरकारच्याच कालावधीमध्ये वित्तमंत्री होते आणि 2009 ते 2012 या कालावधीमध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कालावधीत सुद्धा प्रणब मुखर्जी यांनी वित्तमंत्रीपद भूषवलेलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय संघ प्रणालीमध्ये मंत्रिपरिषद संयुक्त रूपाने लोकसभा आणि राज्यसभेस दोन्ही सभागृहांप्रती उत्तरदायी आहे. कारण आर, लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांचे सदस्य संघीय सरकारमध्ये मंत्री बनण्यास पात्र असतात. विधान ए आणि कारण आर अशा स्वरूपाचा पुन्हा हा प्रश्न आहे. मग आता विधान ए मध्ये जो उल्लेख केलेला आहे की भारतीय संघ प्रणालीमध्ये मंत्रिपरिषद संयुक्त रूपाने लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांप्रती उत्तरदायी आहे, तर हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. का तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 75(3) संदर्भ जर आपण पाहिला तर या ठिकाणी असं म्हणणं चुकीचं आहे की भारताची मंत्रिपरिषद किंवा केंद्रीय मंत्रिपरिषद हे संयुक्त रूपाने राज्यसभा आणि लोकसभेला उत्तरदायी आहे. कारण की कलम 75(3) संदर्भ विचार घेता भारताची मंत्रिपरिषद ही केवळ लोकसभेला सामूहिकरित्या उत्तरदायी किंवा जबाबदार असेल अशी तरतूद घटनेमध्ये आहे, केवळ लोकसभेला. आणि म्हणून या ठिकाणी विधान ए जे काय आहे ते चुकीचं विधान आहे. कारण आर जर विचार घेतला तर लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांचे सदस्य संघीय सरकारमध्ये मंत्री बनण्यास पात्र असतात, तर हे या ठिकाणी बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 75(5) विचार करता या ठिकाणी एक प्रकारे अशी तरतूद आहे की मंत्रीपदी येणारी व्यक्ती ही कोणत्या ना कोणत्या सभागृहाची सदस्य असलीच पाहिजे, राज्यसभेची किंवा लोकसभेची. जर नसेल तर त्यांना 6 महिन्याच्या आत कोणत्या ना कोणत्या सभागृहाचं सदस्यत्व स्वीकारावंच लागतं, त्याशिवाय त्यांचं मंत्रिपद कायम राहू शकणार नाही. आणि म्हणून कलम 75(5) या तरतुदीचा विचार करता हे जे काही कारण दिलेलं आहे की राज्यसभा किंवा लोकसभा या दोन्ही सभागृहाचे सदस्य संघीय सरकारमध्ये मंत्री बनण्यास पात्र असतात, हे कारण आर बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी उत्तर आपल्याला काय सांगता येईल की विधान ए चूक आहे, मात्र कारण आर बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. कलम 74(1) नुसार तरतूद काय आहे? राष्ट्रपतींना सहकार्य करण्यासाठी किंवा सल्ला देण्यासाठी मंत्रिपरिषद असेल. कलम 74(1) नुसार. कलम 75(1) नुसार तरतूद काय आहे? तर राष्ट्रपती पंतप्रधानांची नेमणूक करतील आणि पंतप्रधानांच्या सल्ल्यावरून इतर मंत्र्यांची नियुक्ती राष्ट्रपतीच करतील. कलम 75(2) नुसार जी तरतूद आहे ती काय की राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत मंत्रिपदे धारण करतील आणि अधिकार पदावर राहतील. कलम 75(2) आणि कलम 75(3) नुसार जी प्रश्नात तरतूद विचार घेतलेली आहे तीच दिलेली आहे की मंत्रिपरिषद सामूहिकपणे लोकसभेस जबाबदार असेल, न की संयुक्त रूपाने राज्यसभा आणि लोकसभेला. त्यानंतर भारताने संघ राज्य प्रणालीचा स्वीकार केलेला आहे आणि संघ राज्य प्रणालीचा स्वीकार केलेला असल्यामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे सदस्य संघीय सरकारमध्ये मंत्री बनण्यास पात्र असतात. का पात्र असतात? कारण तर भारतामध्ये संघीय प्रणालीचा स्वीकार केलेला आहे म्हणून. मात्र कलम 75(5) नुसार मंत्री कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसल्यास त्याने 6 महिन्याच्यात कोणत्या ना कोणत्या सभागृहाचं सदस्यत्व स्वीकारणं अपेक्षित आहे, आवश्यकच आहे, तरच त्यांना मंत्रिपदी कायम राहता येतं. आणि म्हणून संसदेच्या कोणत्याही एका सभागृहाचं सदस्यत्व त्यांनी प्राप्त केले पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील घटक राज्यांच्या भारतीय संघ व्यवस्थेमध्ये संपूर्ण राज्याचा दर्जा प्राप्त होण्याचा योग्य कालानुक्रम कोणता आहे? खालील घटक राज्यांचा भारतीय संघ व्यवस्थेमध्ये संपूर्ण राज्याचा दर्जा प्राप्त होण्याचा योग्य कालानुक्रम कोणता आहे? सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, हरियाणा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश. त्यानंतर सिक्कीम, हरियाणा, नागालँड, अरुणाचल प्रदेश, नागालँड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, हरियाणा. तर आता पहा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जो काही कालखंड आहे त्या कालखंडाच्या दृष्टीने इथं विचार करण्याची गरज आहे. तर इथं या ठिकाणी नागालँड, हरियाणा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश हा संदर्भ जो काय आहे तो सांगणं अधिक योग्य आहे. 1963ला नागालँडच्या दृष्टीकोनातून असणारा संपूर्ण राज्याचा दर्जा, 1966ला हरियाणाला असणारा संपूर्ण राज्याचा दर्जा, 1975ला सिक्कीमला असणारा संपूर्ण राज्याचा दर्जा आणि 1987ला अरुणाचल प्रदेशला प्राप्त झालेला संपूर्ण राज्याचा दर्जा याचा विचार करता पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. मग आता पहा 1 डिसेंबर 1963 नागालँड,
हरियाणा 1 नोव्हेंबर 1966, सिक्कीम 15 मे 1975 आणि अरुणाचल प्रदेश 20 फेब्रुवारी 1987. म्हणजे 1963, 1966, 1975 आणि 1987 या अर्थाने नागालँड, हरियाणा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश हा जो काही क्रम आहे की जो पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो क्रम योग्य आहे संपूर्ण राज्याचा दर्जा प्राप्त होण्याच्या कालानुक्रमाच्या दृष्टीने. मित्रांनो, पुढे जाण्याच्या आधी आपण इथे एक ब्रेक घेऊया आणि ब्रेकच्या माध्यमातून आपल्या इंडियन पॉलिटी बाय व्ही के शिंदे या ॲपच्याद्वारे जे काही वेगळ्या प्रकारचे कोर्सेस आपल्याकडे सध्या बॅचेस सुरू झालेले आहेत त्याविषयीची थोडक्यात माहिती घेऊया. आगामी राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि एक प्रकारे संयुक्त गट ब क पूर्वपरीक्षा 2023च्या दृष्टीने या ठिकाणी आपली एक प्रकारे संयुक्त गट ब क पूर्वपरीक्षा दृष्टीने असणारी जी काही बॅच आहे ती स्टार्ट झालेली आहे, सुरू झालेली आहे. एकूण 35+ व्हिडिओची असणारी ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे, 3 तासाच्या कालावधीसह. कालावधी किंवा व्हॅलिडिटी आहे 6 महिने. 80% डिस्काउंटसह या ठिकाणी 1000 रुपयामध्ये ही बॅच अवेलेबल आहे आणि पूर्णपणे ऑनलाईन बॅच आहे. बॅच स्टार्ट झालेली आहे. त्याचबरोबर राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2023च्या दृष्टीने एकूण 45+ व्हिडिओची ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे, 3 तासांच्या कालावधीसह आणि व्हॅलिडिटी आहे 6 महिने. 70% डिस्काउंटसह या बॅचची फीस आहे केवळ 1500 रुपये. ही पण ऑनलाईन बॅच आहे, ही पण बॅच स्टार्ट झालेली आहे. सर्व प्रकारच्या अपडेटसह असणारी या दोन्ही बॅचेस म्हणून आपण इथं याच्या बाबतीची ओळख करू शकतो किंवा या बॅचेस आहेत असं मी म्हणतोय. त्याचबरोबर या ठिकाणी एक प्रकारे ज्या काही राज्यव्यवस्थेच्या 1 डे रिव्हिजन बॅचेस आहेत त्या पण स्टार्ट झालेल्या आहेत. राज्यव्यवस्थेची संयुक्त गट ब क पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने असणारी 1 डे रिव्हिजन बॅच ही पण सुरू झालेली आहे आणि केवळ 250 रुपयांच्या अल्प किमतीमध्ये 50% डिस्काउंटसह ही बॅच आपल्याकडे स्टार्ट झालेली आहे. एकूण 10+ तासांचा असणारा हा बॅचचा कालावधी आहे आणि त्यानंतर वॉच टाईम 3 पट आहे, 3 तासांच्या कालावधीसह आणि व्हॅलिडिटी आहे 3 महिने. त्याचबरोबर या ठिकाणी राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने सुद्धा असणारी जी काही 1 डे रिव्हिजन बॅच आहे राज्यव्यवस्थेची ती पण या ठिकाणी 50% डिस्काउंटसह केवळ 250 रुपयामध्ये अवेलेबल आहे. इथंही 10+ तासांचा असणारा हा संपूर्ण एक प्रकारे बॅचचा वेळ आहे. त्याचबरोबर वॉच टाईम जी काय आहे ती 3 पट आहे, 3 तासाच्या कालावधीसह आणि व्हॅलिडिटी आहे 3 महिने. तर या बॅचेस संबंधीची कोणती एन्क्वायरी करायची असेल तर 94 22 470 714 किंवा एक प्रकारे 88 30 73 26 96 या कोणत्याही कॉन्टॅक्ट नंबरवर, मोबाईल नंबरवर माझ्याशी संपर्क साधून तुम्ही या बॅचेसविषयी चौकशी करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी पंचायत राज आणि नागरी असोसिएशन स्पेशल बॅच ही जी काही स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित किंवा पंचायत संस्थांशी संबंधित असणारी स्पेशल बॅच जी आहे ती पण आपली स्टार्ट झालेली आहे. 70% डिस्काउंटसह या बॅचची फीस आहे फक्त 300 रुपये. ही पण एकूण 20+ व्हिडिओची असणारी बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे आणि व्हॅलिडिटी 6 महिने आहे. जर या बॅचच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं असेल तर गुगल प्ले स्टोअरवर आपलं इंडियन पॉलिटी बाय व्ही के शिंदे हे ॲप अवेलेबल आहे. ते गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आपण डाउनलोड करू शकता. एवढंच नव्हे तर या ठिकाणी ज्या काही आगामी कालखंडात सुरू होणाऱ्या आपल्या बॅचेस आहेत की ज्यामध्ये या ठिकाणी राज्यसेवा मुख्य परीक्षा दृष्टिकोनातून असणारी बॅच आहे, संयुक्त गट ब क मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून असणारी बॅचसुद्धा असणार आहे आणि डिपार्टमेंटल PSI पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा आगामी कालखंडामध्ये आपल्या बॅच स्टार्ट होणार आहेत. तर या सर्व दृष्टीने कोणतीही एन्क्वायरी करायची असेल तर या दोन्ही कॉन्टॅक्ट नंबरवर आपण या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून याबाबतची एन्क्वायरी जी काय ती करू शकता. त्यानंतर आणखी एक प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणता एक लोकसभेचा सर्वाधिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा मतदारसंघ किंवा निर्वाचन क्षेत्र आहे? प्रश्न साधा आणि फॅक्च्युअल स्वरूपात आहे, स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता एक लोकसभेचा सर्वाधिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा मतदारसंघ किंवा निर्वाचन क्षेत्र आहे? कांगडा, लडाख, कच्छ, भिलवाडा. तर आता पहा की इथं तुम्हाला एक्झॅक्ट उत्तर माहिती असेल तरच तुम्ही या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर जे काय ते देऊ शकता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लडाख. लडाख याला 31 ऑक्टोबर 2019 रोजी केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर केलं गेलेलं आहे. जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर केले गेले आहेत 31 ऑक्टोबर 2019 रोजी केंद्र सरकारच्या एकंदरीत निर्णयानुसार की जो निर्णय 5 ऑगस्ट 2019ला झालेला होता आणि एक प्रकारे भारतीय राज्यघटनेतलं कलम 370 आणि कलम 35A जम्मू काश्मीरशी संबंधित जे होतं ते रद्द करण्यात आलं आणि त्यामुळे या ठिकाणी 31 ऑक्टोबर 2019ला लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर केलं गेलं. जम्मू काश्मीरलाही केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर केलेला आहे. तर अशा या लडाख केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित असणारं लडाख निर्वाचन क्षेत्र किंवा मतदारसंघ हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक मोठा मतदारसंघ
म्हणून ओळखला जातो. कशा पद्धतीने ते पुढे पाहूया. क्षेत्रफळाच्या दृष्टीने लोकसभेचा सर्वाधिक मोठा मतदारसंघ किंवा निर्वाचन क्षेत्र जर कोणतं आहे तर ते आहे लडाख. लडाख या लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे एकूण क्षेत्रफळ 59,140 वर्ग किलोमीटर आहे. किती? एकूण क्षेत्रफळ आहे 59,146 वर्ग किलोमीटर या लडाखचं या ठिकाणी क्षेत्रफळ आहे. आणि भौगोलिक व क्षेत्रफळाच्या दृष्टीने एवढा मोठा मतदारसंघ किंवा निर्वाचन क्षेत्र असून सुद्धा येथील मतदार संख्या ही केवळ 2019च्या निवडणुकीचा विचार करता किंवा 2019 नुसार केवळ 1,74,618 आहे. म्हणजे एवढं मोठं निर्वाचन क्षेत्र किंवा एवढा मोठा मतदारसंघ किंवा क्षेत्रफळ आणि भौगोलिक दृष्टीने सुद्धा एवढा मोठा मतदारसंघ असून देखील या ठिकाणी मतदारसंख्या ही वर्ष 2019 नुसार केवळ 1,74,618 आहे. असं या लडाखच्या निर्वाचन क्षेत्राचं आणि एक प्रकारे मोठा मतदारसंघ नसणाऱ्या लडाखच्या बाबतीचं वर्णन जे काही आपल्याला करता येऊ शकेल. ही पण माहिती आपल्याला या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे, कारण की याही दृष्टीने UPSCमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. तो MPSCच्या दृष्टीने विचारला गेला तर तो काही चुकीचा असणार नाही आहे. तर त्यामुळे या ठिकाणी या लडाख निर्वाचन क्षेत्राविषयी सुद्धा आपण माहिती ठेवणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी या प्रश्नांसह आजच्या या संभाव्य प्रश्न भाग 2 मध्ये आपण विभिन्न प्रकारच्या प्रश्नांचं विश्लेषण जे काय ते घडून आलेलं आहे आगामी गट ब, गट क पूर्वपरीक्षा आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने. तर जाता जाता पुन्हा माझी अशी विनंती आहे की आपल्या एक प्रकारे इंडियन पॉलिटी बाय व्ही के शिंदे या ॲपला आणि त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक संख्येने या ठिकाणी सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. ॲपलासुद्धा अधिकाधिक संख्येने डाउनलोड करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन व्हा. धन्यवाद.